संपूर्ण उन्हाळ्यामध्ये आणि या उकाड्यानं लाही लाही झालेली असताना प्रत्येक जण वाट पाहतोय ती या पावसाची। पण यंदा सोलापुरात मान्सून 11 जून नंतरच येणार आहे। नेमकं कारण काय असणार आहे हे मात्र समजलेलं नाही। मान्सून नेमका इतका उशिरा काय येतोय किंवा का खोळंबला हे सुद्धा समजणं कठीण आहे, असा महत्त्वपूर्ण अहवाल मान्सून तज्ञ डॉक्टर साबळे यांनी दिलाय। नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन 16 मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर झाले होते। श्रीलंकेच्या आसपास मान्सूनचे वारे खोळंबले आहे। मान्सून का खोळंबला आहे याबद्दल हवामान विभागही स्पष्टता देत नाही। सोलापूर व परिसरामध्ये मान्सून दाखल होण्यासाठी 11 जूनपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली। मे महिन्यातील काही दिवस व जूनमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे तापमानाचा पारा घटला आहे। यावर्षी अंदमान बेटांवर वेळेपूर्वीच मान्सूनचे आगमन झाले होते, त्या ठिकाणी मान्सून कमकुवत झाल्याचे दिसते। हिंदी महासागराच्या पश्चिमेला ढग वाहून जाऊ लागल्याने केरळ व महाराष्ट्रात मान्सूनला येण्यास विलंब लागत आहे। यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या मृग नक्षत्राला सोमवारपासून सुरुवात होणार आहे। मृग नक्षत्रातील पावसावर खरीपाच्या पेरण्यांचे नियोजन असल्याने या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जूनची सुरुवात जरी कडक उन्हाने झाली असली तरी नंतरच्या 2 दिवसात सोलापूरच्या तापमानात घट झाली आहे। अवकाळी पाऊस, वाऱ्याचा वाढलेला वेग यामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण होत आहे। सोलापूर व परिसरात 9 जूनपर्यंत 40°C दरम्यान तापमान राहील। या कालावधीत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। किमान तापमानातही घट झाल्याने रात्री जाणवणारा उकाडा देखील कमी आला आहे।